प्रयागराजमध्येच मिळालेला आहे. ठीक आहे, तो प्रयागराजला मिळाला का अजून कुठं मिळाला त्याच्याशी ते पोलीस येऊन त्याला सांगतील. मी उदाहरण दिलं होतं की कृष्ण आंधळे अशा प्रकारे काही करू शकतो, तर तो अजून फरार आहे, तोही सापडेल असे माझे आशा. अजय मुंडे म्हणतात की तुम्हाला सह आरोपी करा. अजय मुंडे एक मिनिट आहे का, अजय मुंडे फार लहान आहे, लहान लेकराबद्दल मी बोलणार नाही. आणि माझं धनंजय मुंडेंना म्हणणं आहे, याला त्याला बोलायला लावण्यापेक्षा स्वतः बोला. तुम्ही बोलल्याच्या नंतर मी उत्तर देईन. पण अण्णा तुम्ही म्हणतात की पंकजाताईंचा विचारांचा माणूस निवडून आला नाही. पंकजाताई तर या भाजपमध्ये आहेत, तरी देखील अशा पद्धतीनं आष्टी विधानसभा मतदारसंघात त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आलेला नाही. मी भारतीय जनता पार्टीचा माणूस म्हणून निवडून आलेलो आहे. पंकजाताईंची तक्रार तुम्ही राष्ट्रीय नेतृत्वाकडे करणार आहात का? 100% करणार. आतापर्यंत केले नाही, आता लेखी स्वरूपात करणार. जो अजय आहे तो खूप लहान आहे. अजयला बोलायला लावलेलं आहे, कोणी बोलायला लावलेलं ते माहिती आहे. माझं त्यांनाच आव्हान आहे, अजयला काय बोलायला लावतात तुम्ही स्वतः बोला. सोडियम आहे इकडं काय हे ठरलं ना. करणार राज्याचे मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे करणार. मुख्यमंत्री बावनकुळे सांगितलेलं आहे. मला समज देण्याचं काय कारण, मला समज द्या. मी काय भारतीय जनता पक्षाचा उमेदवार सोडून दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार केलेला नाही. त्यांनी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सोडून दुसऱ्याचा प्रचार केलेला आहे. शिट्टी या चिन्हाचा प्रचार केलेला आहे. मग कारवाई करायची तर त्यांच्यावर कारवाई करा असं माझं मत आहे. मुख्यमंत्री किंवा तुम्ही राष्ट्रीय सचिव स्वतःला म्हणता,